सत्य घटनांवर आधारित भूताच्या गोष्टी या खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगावर अवलंबून आहेत. घटना तशाच्या तशा उतरवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. गोष्ट 1. मालवणचा प्रवास. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझे आजोबा मूळचे मालवणचे, पण राहणार मुंबईला. नोकरीसाठी एकेकाळी मुंबईला आलेले आजोबा मुंबईतच स्थानांतरित झाले. अधूनमधून शेतीकडे लक्ष म्हणून गावाकडचे व्यवहार पाहण्यासाठी मालवणला येऊन जाऊन असायचे. त्या काळी आजोबा तसे तरुण होते. मिलोमिलचा प्रवास एकट्याने, तेही न थकता करणारे. ही त्या रात्रीची गोष्ट आहे. अशीच गावी भेट म्हणून आजोबा मुंबईहून गावी निघाले. प्रवास तसा मोठा आणि लांबचा, तरी आजोबा नेहमीप्रमाणे एकटे निघाले. तुर्तास सायंकाळची वेळ होती. सूर्य मावळला होता. सगळीकडे घाबरवणारी शांतता होती. बस स्टॉपवर एकही माणूस नव्हता. स्टेशनपासून काही गाव 6 ते 7 किलोमीटर अंतरावर होते. आजोबांना तो प्रवास एकट्याने करायचा भाग पडणार होते. त्या काळी वाहने नसल्याने तो प्रवास पायीच करावायचा होता. मालवणात रात्री घडणाऱ्या विचित्र घटनांची आजोबा पुरतेच अवगत होते. तरी जीव मुठीत ठेवून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. त्यांच्या मनाला धाकधूक लागली होती. कधी एकदाचा गावच्या वेशीत प्रवेश करतोय ते. काही काळ चालल्यानंतर अंधार वाढू लागला. काळभोर अंधारात वाटेने चालणे देखील अवघड जात होते. आजोबांनी टॉर्च काढली आणि संथगतीने गावच्या दिशेने चालू लागले. गावाकडे जाणारी पायवाट ही एका घनदाट जंगलात मधून जात होती. त्यामुळे सर्वात कठीण प्रवास तर पुढे होता. आजोबांना ही गोष्ट ठाऊक होती. त्यांनी आपल्या चालण्याचा वेग वाढवला. जंगलात प्रवेश करताच आजोबांना थोडी धडकी भरली. त्या अंधारात ते जंगल अतिशय भयानक वाटत होते. आजोबांच्या हातातल्या टॉर्चमुळे झाडांची सावली एका वेगळ्या राक्षसासारखी वाटत होती. ते जसे जसे पुढे जात होते तसे सावली अनेक विचित्र आकार घेत होत्या. आजोबा तसे अनुभवी असल्यामुळे अजिबात घाबरले नाही. त्यांनी आपल्या चालण्याचा वेग वाढवला. थोड्याच वेळात ती जंगलाच्या अगदी मधोमध पोचले. झुळझुळ वारा वाहत होता. अंधार अजून खूप झाला होता. वाहणारा वारा हा जंगलातून वाहताना एक विचित्र असा आवाज करत होता. कुरबुर लावणाऱ्या शांततेत तो आवाज मनाला विचलित करून जाणारा होता. आजोबांचे टॉर्चच्या उजेडात पुढे पडणारे पाऊल अचानक थांबले. टॉर्च अचानकपणे लुकलुक करू लागली होती. आजोबा टॉर्चला तळहातावर ठोकून चालू करण्याचा प्रयत्न करू लागले. टॉर्च पूर्णपणे बंद झाली. घनदाट अंधार, सर्वत्र जीवघेणी शांतता. त्या अंधारात आजोबा इकडे तिकडे नजर फिरवू लागले. डोळ्यांना काहीच दिसत नव्हते. आजोबा आटापिटा करून टॉर्च चालू करण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात हवेचा झुळूक आजोबांच्या खांद्यांना स्पर्श करून गेला. अचानक आजोबा अस्वस्थ झाले. त्यांना त्या अंधारात खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श जाणवला. स्पर्श जाणवतात त्वरित ते टॉर्च तळहातावर ठोकू लागले आणि टॉर्च चालू झाली. त्यांनी मागे वळून पाहण्याची हिंमत केली नाही. हवे नव्हे तेवढा त्राण पायात टाकून आजोबा पळत सुटले गावच्या दिशेने. पळत पळत जंगल कधी संपले आजोबांना कळालेच नाही. जंगल संपताच आजोबांनी आपला वेग मंदावला. गाव आता काहीच अंतरावर होते. आजोबांची दमछाक झाली. त्यांना भरपूर घाम सुटला होता. पण जंगल संपल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागले होते. गावाची वेश आता जवळच होती.
रस्त्यावरील दिव्याच्या उजेडात त्यांना आता पुढचा प्रवास सुरक्षित वाटत होता. ते दिव्याच्या प्रकाशात पुढे चालत राहिले. टॉर्च बंद करून त्यांनी आपल्या बॅगमध्ये ठेवली. तितक्यात त्यांना एक आवाज ऐकू आला. आई दादा, आई दादा. आजोबा दचकले. आजोबांना मालवणच्या घटित घटनांचा आशय होता. मालवणात मुलांना लहानपणापासूनच शिकवले जाते की अशा अंधार रात्री एकटे असताना मागून कोणीही कितीही आवाज दिला, आवाज कितीही ओळखीचा वाटला, तरी मागे वळून पाहायचे नाही. ही शिकवण लक्षात घेतात आजोबांनी मागे वळून बघण्याचे टाळले. भाई, अरे भाई दादा. दुसऱ्यांदा हाक ऐकू आली. आजोबा तटस्थ राहिले. त्यांनी पुन्हा मागे वळण्याचे टाळले. एका दिव्याखाली येऊन ते थांबले. रस्त्यावरील दिव्यामुळे आजोबांची सावली पडत होती. दिवे लहान असल्याने सावली मोठी नव्हती. आपल्याच सावलीकडे पाहत आजोबा धीर एकवटून एकटक पाहू लागले. तितक्यात त्यांच्या सावलीच्या सोबत एक सावली येऊन थांबली. आजोबा घाबरले. ती सावली साधी नव्हती. अत्यंत विक्राळ अशा आकाराची सावली. दिसताना काहीशी विक्षिप्त होती. आजोबा कुलदेवीच्या नावाने धावा करत पुढे चालू लागले. गावाच्या विशीपाशी कुलदेवीचे एक छोटे मंदिर होते. त्या मंदिरालगोलग चालताना त्यांना एक बाई दिसली. जवळ जाताच त्यांना ती ओळखीची वाटली. त्यांनी तिला विचारले, काशीबाई, कुठून येता इतक्या रात्री? तिने पण आजोबांना ओळखले. अरे भाई दादा, तू काय करतोस इतक्या रात्री? त्यांनी तिला उत्तर दिले, अगं मी आत्ताच मुंबईहून येत आहे. जत्रेसाठी थोडे लवकर आलो. म्हटले थोडे पुढे जाऊन मागावून येणाऱ्या घरच्यांची सोय करावी आणि सोबत जत्रेचीही तयारी करता येईल. हो का, बरे केले हो, तिने उत्तर दिले. पण शक्यतो रात्रीचा प्रवास टाळायचा होतास. तुला चांगले माहीत आहे आपल्याकडे होणारे विचित्र प्रकार. आजोबांनी त्यांच्यासोबत घडलेली विचित्र घटना सांगण्याचे टाळले. असेही सांगण्याची ती योग्य वेळ नव्हती. आजोबांनी पुन्हा विचारले, काशीबाई, तू काय करतेस इतक्या रात्रीत? काशीबाई म्हणाली, अरे मी डॉक्टरकडून येत आहे. डॉक्टरकडे भरपूर वेळ लागला. आपल्याकडे वाहनांची सोय नसल्यामुळे पायी चालत आले. चल आपण दोघेही सोबत चालू, म्हणजे गप्पा करत आपण लवकरच पोचू. आजोबांनी होकार दिला आणि दोघेही सोबत चालू लागले. थोड्याच वेळात आजोबा घराजवळ पोचले. चल भाई दादा, मी पुढे जाते. घरी सगळे वाट पाहत असतील. मी निघते, काशीबाई बोलली. तिच्या घराच्या दिशेने ती पुढे निघाली. आजोबांनी काळजीपोटी तिला पुढे जाताना पाहत क्षणभर दारातच उभे राहिले. आजोबांच्या चुलत भावाने त्यांना घरातून आवाज दिला, अरे भाई, अरे भाई, काय पाहतो आहेस एकटक? आणि तू इतक्या रात्रीस का आलास? आजोबांनी हाकेला ओ देत ते घरात शिरले. घरच्यांनी पुन्हा त्यांची विचारपूस सुरू केली. इतका उशीर का झाला? गाडी उशिरा होती का? आजोबा त्यांना होकार देत म्हणाले, हो, गाडी थोडी उशीरच होती आणि आपल्याकडे काही वाहनांची सोय नसल्यामुळे पायी चालू. तेवढ्यात आजोबांची चुलत बहिणीने विचारले, अरे भाई, तुला माहीत आहे ना आपल्याकडचा रस्ता किती खराब आहे? त्यात रात्रीचा प्रवास. आणि तुला आपल्याकडे घडणाऱ्या विचित्र घटनांबद्दल वेगळे सांगायची गरज नाही. अगं नको काळजी करू, मी सुखरूप आलो आहे ना. आणि शिवाय मी एकटा नव्हतो. काय, एकटा नव्हता? कोण होतं तुझ्यासोबत? अगं गावच्या वेशीपाशी मला काशीबाई भेटली. तिच्यासोबत मी गप्पा मारत इथवर येऊन पोचलो. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. सगळेजण एकमेकांकडे बघू लागले.
सगळ्यांचे चेहरे गोंधळलेले होते. आजीने पुन्हा विचारलं, भाई, कोणासोबत आलास? यावेळेस तिचा आवाज तीव्र होता आणि तिच्या आवाजात एक भीतीचा स्वर होता. अगं, मी काशीसोबत आलो आहे. काय झाले? का मला सारखा तोच प्रश्न विचारताय? भाई, हे शक्य नाही. काशीबाई कालच इस्पितळात भरती केले होते आणि आज दुपारी तिने प्राण सोडले. हे ऐकताच आजोबांच्या पायाखालील जमीन कोसळली. ते पटकन जागीच खाली बसले. आजोबांना घाम सुटला होता. ते स्वतःशीच काही पुटपुटू लागले. आम्ही दोघे इतका वेळ गप्पा मारत इथवर आलो. तिने मला सुखरूप पोचवले. काय घडले? का मी स्वप्न पाहिले? आजोबा स्वतःला सावरत आपल्या खोलीत जाऊन झोपले. त्यांना काही केलं झोप लागेना. कूस पतलत पतलत पहाट होणारच होती. पहाटे आजोबांचा डोळा लागला. काशीबाई त्यांच्या स्वप्नात आल्या. ती आजोबांना म्हणाली, भाई दादा, भिवू नकोस रे. मी तुला त्रास देण्यासाठी आली नव्हती. गावाच्या ऋषीपाशी ज्या शक्तीने तुला दोनदा आवाज दिला ती अत्यंत वाईट शक्ती होती. तिने तुला दोनदा आवाज दिला, पण संयमाने तू तुझे प्राण वाचवलेस. पण तिने जर तिसऱ्यांदा आवाज दिला असता तर तुला नाईलाजाने मागे वळून बघावे लागले असते. पण जेव्हा तू तिसऱ्या आधी कुलदेवीची धावा केलीस तेव्हा कुलदेवीने मला तुझ्या सोबतीला पाठवले. तिनेच तुझ्या प्राणाचे रक्षण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबांनी घडलेला सर्व प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला आणि या घटनेनंतर त्या सर्वांच्या जीवाशी बांधला गेला तो हा एक अविस्मरणीय अनुभव.